नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे श्री क्रिएटिव्हिटीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅनी स्क्वेअर क्रोशेटपासून एक पोटली बॅग बनवणार आहे। झटपट बनेल अशी आहे, तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग करूया सुरुवात। एकदम सोपी अशी आपण ही पोटली बॅग बनवणार आहे ग्रॅनी स्क्वेअर शेपच्या पासून। तर नक्की बघा हा व्हिडिओ। त्यासाठी मी 2-3 कलर आपले घेतलेले आहेत। त्यात हा पहिला कलर मी मरून घेतलेला आहे। त्यासाठी आपण एक मॅजिक रिंग करून घेऊया। आणि पुढे 3 चेन करून घेऊया। 1 2 3। या पुढे आपण मॅजिक रिंग मध्ये 15 डबल क्रोशे याप्रमाणे डबल क्रोशे करून घेणार आहोत। 15 डबल क्रोशे। 1 2 3 4 5 पूर्ण 15 आपण करून घेऊ। हे असे 15 डबल क्रोशे करून घेतलेले आहे। मॅजिक रिंगचा लूप आपण खेचून घेऊ आणि पहिले 3 चेन मध्ये जाऊन आपला लूप क्लोज करून राउंड कंप्लीट करून घेऊ। हे अशा प्रकारे। आता आपण हा उरलेला एक्स्ट्राचा धागा आतमध्ये इन्सर्ट करून घेऊया दोन्ही साइडने, म्हणजे तो दिसणार नाही। आता थोडासा ब्राउन कलरचा वूल घेतलेला आहे मी। ऑरेंज, डल ऑरेंज कलर असा या टाइपचा आहे, पूर्ण ऑरेंज नाही। आता प्रत्येक आपल्याला डबल क्रोशावरती, एका डबल क्रोशाच्या वरती आपल्याला हा ऑरेंज कलर इन्सर्ट करून घेऊया। 2 चेन करून घेऊया। पुढे 3 चेन करून घेऊया आणि 2 हाफ डबल क्रोशे त्याच्यामध्येच 2 हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2 अशा प्रकारचे 2 हाफ डबल क्रोशे करून त्याला पूर्ण करून आणि पुढे 1 चेन घेऊया। अशा प्रकारचे ह्या राउंड मध्ये करूया। पुढच्या डबल क्रोशावरती सुद्धा सेम करायचं आहे आपल्याला। आता पुढच्या डबल क्रोशामध्ये आपल्याला 3 वेळा हाफ डबल क्रोशे करायचे आहे। जसं 1 2 इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशे, 2 हा तिसरा आणि या तिघांमधून एकत्र घेऊन आपल्याला इथे वरती क्लोज करायचं आहे आणि पुन्हा 1 चेन घ्यायची। अशा प्रकारचे 3 इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशे। आता पुढच्या डबल क्रोशावरती पण सेम 3 इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशे। एक 2
पुढच्या डबल क्रोशावरती पण सेम तच करायचं आहे. 1 2 3 तिघांमध्ये मधून घेऊन वरती चेन करायचे. पुन्हा एक चेनचा गॅप ठेवून पुढच्या डबल क्रोशावरती सेम प्रोसेस करायची आहे. 3 हाफ डबल क्रोशे, इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशे. 3 तिघांमधून घेऊन वरती क्लोज, वरती आणि एक चेन. अशा प्रकारचा हा राऊंड आपण करून घेणार आहोत. 1 2 3 एक चेन, 1 2 3 याप्रमाणे कंप्लीट करून घेऊ. हे अशा प्रकारे कंप्लीट झालेलं आहे. पुन्हा शेवटची एक चेन आणि पहिल्या 3 चेनमध्ये जाऊन आपण स्लिप स्टिचने हा राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेऊ. आणि धागा कट करून टाकू. आता आपण मँगो कलर ॲड करणार आहोत. आता आपल्याला ह्या दोघांमधल्या गॅपमध्ये काम करायचे आहे. तर आपण आपला हा मँगो येलो कलर ॲड करून घेऊया. 3 चेन करूया. 1 2 3 आणि आता आपल्याला इथे इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे आहेत. 3 इनकम्प्लीट डबल क्रोशे, 3 एक डबल क्रोशे इनकम्प्लीट, 2 डबल क्रोशे इनकम्प्लीट, तिसरा डबल क्रोशे इनकम्प्लीट. अशा प्रकारे 4 डबल क्रोशे प्रमाणे ह्या 3 चेन धरून 4 डबल क्रोशे, वरती सुद्धा 4 आपल्याला हे लाईन आलेले आहेत. आणि त्याच्यातून घेऊन आपल्याला इथे वरती कंप्लीट करायचं आहे आणि पुढे 2 चेन करायचे आहेत. 1 2 अशाच प्रकारे सर्व आपल्याला ह्या गॅपमध्ये आपल्याला हे आता कंप्लीट करायचे आहेत. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे इनकम्प्लीट करायचे आहेत. पहिला डबल क्रोशे इनकम्प्लीट, दुसरा इनकम्प्लीट, तिसरा इनकम्प्लीट आणि हा चौथा. तर ह्यावेळेला इथे वरती 5 येणार आहेत. ह्यावेळेला इथे 5 येणार आहेत. 4 डबल क्रोशे आहेत, वरती 5 येणार आहेत. त्याच्यामधून काढून घेऊन आपण वरती क्लोज करणार आहे आणि पुढे 2 चेन, 1 2 अशा प्रकारे आपल्या ह्या पूर्ण गॅपमध्ये हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. 4 डबल क्रोशे इनकम्प्लीट करून पुढे पण करून घेऊया. 1 डबल क्रोशे इनकम्प्लीट, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. आले 5 वरती. आणि आता सर्वांमधून काढून वरती क्लोज करायचं आहे हे अशा प्रकारे. आणि पुढे 2 चेन, 1 2 अशा प्रकारे 2 चेन. ह्या सर्व गॅपमध्ये आपल्याला अशाच प्रकारचा हा बंच आपल्याला करून घ्यायचा आहे. चला आता करून घेऊया आपण. हे अशा प्रकारे शेवटचे 2 चेन करून घेतले आणि आता ह्या पहिल्या 3 चेनच्या वरती
आपल्याला स्लिप स्टिचने अटॅच करून हा राऊंडसुद्धा मँगो येलो कलरचा राऊंडसुद्धा कंप्लीट करून धागा कट करून घ्यायचा आहे. आता आपण ग्रीन कलर अटॅच करणार आहे. त्यासाठी कोणत्याही पहिल्या गॅपमध्ये आपण ग्रीन कलर अटॅच करून घेऊ. 3 चेन करून घेऊ. 1 2 3 आणि 2 डबल क्रोशे. अशा प्रकारे 3 डबल क्रोशे आपल्याला करायचे आहेत. 1 2 हे असे 3 डबल क्रोशेचा बंच इथे करायचा आहे आपल्याला. आता पुढच्यामध्ये आपण ट्रिपल क्रोशे करायचे आहेत. ट्रिपल डबल क्रोशे करायचे आहेत. तर दोऱ्याचे 2 वेढे घेऊन पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 वेळा काढायचे आहेत. 1 2 3 असंच 3 वेळा करायचं आहे. 2 वेढे घ्यायचे सुईमध्ये. एकदा, दोनदा, तीनदा. परत तसंच एकदा, दोनदा, तीनदा. आता 2 चेन घ्यायचे. 1 2 चेन घेऊन सेम 3 ट्रिपल क्रोशेचा हा बंच ह्याच गॅपमध्ये पुन्हा करायचा आहे आपल्याला. ह्याच गॅपमध्ये पुन्हा करायचा आहे ट्रिपल क्रोशेचा. 2 वेढे घेतले सुईमध्ये. 1 2 3. परत सेम 1 2 3. परत सेम 3 वेळा करायचा आहे. 1 2 3. अशा प्रकारे आपल्याला ह्या एक गॅपमध्ये ट्रिपल क्रोशेचा 3 वेळा 3 वेळा करून मध्ये 2चा गॅप ठेवून 2 बंच एकाच गॅपमध्ये करून घ्यायचे आहे. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला साधा डबल क्रोशे करायचे. 3 साधे डबल क्रोशे. 1 2 3. ठीक आहे. आता पुढे सुद्धा सेम 3 डबल क्रोशे. 1 2 3. पुढे सुद्धा सेम 1 2 3. झाले. हे 3 वेळा झाले. 1 2 3. 3 वेळा झाले. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला हा वाला बंच करायचा आहे ट्रिपल क्रोशेचा. ट्रिपल डबल क्रोशेचा हा वाला बंच आपल्याला पुढच्या गॅपमध्ये करायचा आहे. ट्रिपल क्रोशेचा 2 बंच आपल्याला 3 डबल क्रोशेचा 3 ट्रिपल डबल क्रोशेचा बंच आपल्याला पुढच्या गॅपमध्ये करायचा आहे. 2 वेढे घेतले सुईमध्ये. एकदा काढले, दोनदा, तीनदा. सेम 2 वेळा अजून. 1 2 3. पुन्हा 1 2 3. आता 2चा गॅप. 1 2 चेनचा गॅप पुन्हा आपल्याला ट्रिपल क्रोशेचा 3चा ग्रुप करायचा आहे. सेम 1 2 3.
1 2 3 1 2 3 झालं. अशा प्रकारचाच हा आपण इथे केला सेम. आणि मध्ये 3 वेळा तीन वेळा डबल क्रोशेचा ग्रुप केला. सेम पुढे फॉलो करायचं आहे 3 वेळा. आता ह्याच्या पुढे 3 वेळा 3 डबल क्रोशेचा ग्रुप प्रत्येक गॅपमध्ये करायचा आहे. 1 2 3 इथे 3 डबल क्रोशेचा 3 वेळाचा ग्रुप इथे करायचा. आणि पुढे मग आपल्याला पुन्हा हा ट्रिपल क्रोशेचा ग्रुप आपल्याला एकामध्ये इथे करून घ्यायचा आहे. चला तर मग हा राऊंड कंप्लीट करून घेऊया आपण. हे अशा प्रकारे शेवटचे 3 डबल क्रोशेसुद्धा कंप्लीट केलेले आहेत. आता आपल्या जो स्टार्टिंगचा डबल क्रोशे होता 3 चेनचा, त्याच्यामध्ये जाऊन आपण हा राऊंडसुद्धा क्लोज करूया. ओके, हे अशा प्रकारे झाला. हा सुद्धा झाला. आपण आता धागा कट करून टाकू ग्रीन कलरचा. ओके, हे अशा प्रकारचं एक स्टेप झालेली आहे. आता शेवटचा एक कलर राहिलेला आहे आपल्याला. व्हाईट कलर आपण अटॅच करणार आहोत. व्हाईट कलरने कसं करणार आता, तर प्रत्येक डबल क्रोशे ट्रिपल क्रोशेवरती एक डबल क्रोशेच करायचे आहे आपल्याला. कुठूनही स्टार्ट करूया आपण. प्रत्येकावरती आपल्याला एक डबल क्रोशे याप्रमाणे करायचं आहे. तर पहिला आपण 3 चेनचा करूया. पुढे डबल क्रोशे प्रत्येकावरती एक डबल क्रोशे करून घेऊ. फक्त ह्या राऊंडमध्ये कसं असणार आहे, सगळे डबल क्रोशांवरती एक डबल क्रोशे असणारच आहे. पण या दोघांमध्ये जो हा गॅप आहे, ह्या ट्रिपल क्रोशेंचा ग्रुप जो आहे मधला, त्याच्यामध्ये जो गॅप आहे तिकडे आपल्याला अजून एक छोटा ग्रुप करायचा आहे. त्याप्रमाणे आपण पुढे करूया. एक डबल क्रोशे सध्या एकावरती करून घेऊ. एक डबल क्रोशे. हे अशा प्रकारे एक डबल क्रोशे प्रत्येकावरती करूया. मैत्रिणींनो, अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे माझे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओची लिंक सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल. बरेच दिवस गॅप झाला माझ्या यूट्यूब चॅनलला, त्यामुळे बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले नाही. ते आता यानंतर नक्की टाकायचा प्रयत्न करेन. डेली नाही पॉसिबल होत बऱ्याच वेळेला, पण नक्की टाकेन. जसं वेळ मिळत जाईल त्याप्रमाणे मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. हे अशा प्रकारे आपण एक डबल क्रोशे करत आहोत प्रत्येकावरती. आता हा जो गॅप आला आहे तिथे आपल्याला मधोमध 3 डबल क्रोशे करून घेऊया. 1 2 3 पुन्हा
एक 2 चेन आणि पुन्हा तिथेच 3चा ग्रुप करूया. 2 3 हे अशाच प्रकारचा आपला पुढचा सिक्वेन्स असणार आहे. इथे मधोमध फक्त 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे अशा प्रकारचा आपला सिक्वेन्स असणार आहे. पुढे सेम एक डबल क्रोशे, पुन्हा वरती एकेकावरती एक डबल क्रोशे अशा प्रकारचा हा आपला राऊंड असणार आहे. अगदी सोपा. अशा प्रकारे शेवटचा हा मधल्या गॅपमधला पण ग्रुप झालेला आहे आणि आपल्या ह्या 3 चेनमध्ये च्या वरती जाऊन आपण स्लिप स्टिचने अटॅच करून घेऊ आणि धागा कट करून टाकू. हा अशा प्रकारचा आपला एक ग्रॅनी क्रोशेट झालेला आहे. आपल्याला असे अजून 4 बनवायचे आहेत, तर आपण बनवून घेऊया. हे अशा प्रकारे 5 ग्रॅनी क्रोशेट बनवून झालेले आहे. आपण आता यांना अटॅच करून घेऊया. असे उलटे ठेवून घेऊया. हे अशा आपल्याला प्रॉपर कॉर्नर टू कॉर्नर असे स्टिच करून घ्यायचे. तर आपण करून घेऊ. पहिला आपण ह्या 2ला उचलूया. बरोबर कॉर्नर टू कॉर्नर आपण घेणार आहोत. हे 2 जे गॅप आहेत मधले, त्या 2 गॅपला धरून बरोबर इथून स्टार्ट करूया. व्हाईट वूलनेच करूया. हे असे आता ह्यांना प्रॉपर एक स्टिचमधून एक डबल क्रोशा वरतूनच स्टिच करून घेऊया, अटॅच करून घेऊया. डायरेक्ट सिंगल क्रोशे केला तरी चालते. असं प्रत्येकामधून घालून अशा प्रकारे हे असे आपण अटॅच करून घेणार आहोत. हे अशा प्रकारे सगळेच अटॅच करून घेऊ. हे एक अटॅच झालेलं आहे. आता दुसरं आपण ह्याच्याबरोबर सेम इथेच लावूया. कॉर्नर टू कॉर्नर 2 गॅप आहे तिथे मध्ये, ते दोन्ही गॅपवर गॅप ठेवायचे आणि सलग अटॅच करून घ्यायचं आहे. पुन्हा हे असे स्टिच अटॅच करून घेऊया आपण. हे अशा प्रकारे चारी बाजूनी हे 4 आपले ग्रॅनी क्रोशेट अटॅच केलेले आहेत. आता आपल्याला हे असे जॉईन करायचे उभे
चारी साईडने असे, हे इथून ह्याला इथून ह्याला इकडून असे आपण आता हे जॉईंट करून घेणार आहे. चला तर मग करूया. हे अशा प्रकारे आपण आतून चारी साईडने सुद्धा उभ्या स्टिच करून घेतलेले आहे आणि हे मधून सुद्धा आपण चारी साईडने स्टिच केलेले आहे. आता आपण याच्यासाठी दोरी करून घेऊ. त्यासाठी मी 2 कलर घेतलेले आहेत. एक स्लिप नॉट करून घेऊ. आणि ब्राऊन कलरला वेढा करून त्याच्यामधून आपल्याला येलो कलर काढून घ्यायचा आहे. ब्राऊन कलर हे करायचा आणि इथून येलो कलर काढायचा. हे अशा प्रकारे 2 कलरची आपण दोरी तयार करणार आहोत. जो ब्राऊन कलर आहे त्याला असं वरती घेऊन याच्यामधून येलो कलर काढायचा आहे. ब्राऊन कलर घेऊन वरती येलो कलर काढायचा आहे. अशा प्रकारे हे बघा, याची 2 कलरमध्ये आपली ही दोरी तयार होणार आहे. चला आपण करून घेऊ. ही अशा प्रकारे दोरी बनवून घेतलेली आहे. दोन साईडला 2 कलर अशा प्रकारे ही दिसते आहे. ही आपण लावून घेऊ. ही लावायची कशी, ही आपली अशी ही बॅग जे मधले आहेत त्याला असे फोल्ड करायचं आहे आणि ह्याला पण इथे असे मधला आहे जो असा फोल्ड करायचा आहे. आणि जे ग्रीन आहेत, ग्रीनच्या मधले आपण जे गॅप बनवले होते त्याच्यामधून काढून घ्यायचे आहे. इथून ह्याच्या आतून मग इथून याच्या आतून ही अशी एका साईडला झाली. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम करायचं आहे. इथून
त्याच्या आतून हे अशी, आणि इथे आपण नॉट बांधून घेऊ एक पट्ट. हे अशा प्रकारे ही नॉट आपण आतल्या साईडला खेचून घेऊ, म्हणजे ती दिसण्यात येणार नाही अशी. आणि ही अशी आपली पोटली बॅग. त्याच्यामध्ये आपण काही ठेवू शकतो, बरीच स्पेस आहे. पुन्हा हे 2 दोरे ओढले की ती पुन्हा आपल्या जागेवर. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या नवनवीन अशा छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. ही पोटली बॅग कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.